इंटरमिडियंट फास्टिंगचा आज आहे दिवस 12 आणि माझं वजन स्टक आहे काही दिवस. त्याचं कारण मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर दिवसाची सुरुवात मी हे नॉर्मल गरम पाण्याने केलेली आहे. गरम पाणी पियाली आहे, सगळं अंघोळ वगैरे उरकते आणि त्यानंतर एक्सरसाइज करायला घेते. मी दिवसातून 2 वेळा 1-1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिते. त्याचीसुद्धा काही कारणं आहेत आणि तीसुद्धा गरजेची आहेत. जसं की त्यामुळे आपली बॉडी आहे ती हायड्रेटेड राहते. तसेच भूक नियंत्रणात राहते, दिवसभर एनर्जी टिकून राहते, कारण आपण काही भरपूर तास असा उपवास करतो या फास्टिंगमध्ये. त्यानंतर थकवा किंवा डोकेदुखी वाटत असेल तर तीसुद्धा टळते. तर ही कारणं आहेत सॉल्टेड लाईम वॉटर मागे. त्यानंतर मी एक्सरसाइजनंतर ही ब्लॅक कॉफी पियाली आहे आणि आज माझ्या लंच बॉक्समध्ये मी भरपूर प्रोटीन घेतलेलं आहे, जे गरजेचं आहे आपल्या डाएटमध्ये. बुर्जी घेतलेली आहे भरपूर डब्बा भरून. त्यानंतर 2 उकडलेली अंडी घेतलेली आहेत, अर्धी ज्वारीची भाकरी, दही आणि काकडी घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे जर वाटले तर, आणि मखाने आहेत ऑफिसमध्ये, ते मी त्याने फास्ट माझा ब्रेक करते. आता हे मी ऑफिसला निघण्यापूर्वी माझा पहिला ग्लास आहे सॉल्टेड लाईम वॉटरचा. यावेळेला जरी भूक जरी लागत असेल ना तरी हे पिल्यानंतर खूप मस्त शांत वाटतं पोटाला सुद्धा. त्यानंतर ऑफिसला निघते. ऑफिसमधून घरी आली की गपचूप झोपायचं. गुड नाईट.